नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर पहा 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती निघालेली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की जर होमगार्ड भरतीची जिल्ह्यानुसार जागा किती आहे, म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, या ठिकाणी नाशिकमध्ये किती आहे, अहमदनगरमध्ये किती आहे, पुणेमध्ये किती आहे, ठाणेमध्ये किती आहे, बुलढाणामध्ये किती आहे, भंडारामध्ये किती आहे, सोलापूरमध्ये किती आहे, उस्मानाबादमध्ये किती आहे, नांदेडमध्ये किती आहे, यवतमाळमध्ये किती आहे, चंद्रपूरमध्ये किती आहे, गडचिरोलीमध्ये किती आहे, त्याचबरोबर वर्धामध्ये किती आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये किती आहे, अकोला जिल्ह्यामध्ये। तर या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागा किती आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांचं कधी या ठिकाणी होमगार्डची भरती निघणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। कधीपासून या ठिकाणी फॉर्म भरणी सुरू झाली याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, सातारा जिल्ह्याचं जे होमगार्डचं जे तारीख आहे 15 पासून चालू झाली होती आणि 31 जुलै 2024 शेवटची तारीख होती। आणि नांदेड जिल्ह्याचे 25 जुलै 2024 पासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख या ठिकाणी 14 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहा तुम्ही 25 जुलै 2024 फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे। आणि जळगावची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे, चंद्रपूरची 10 ऑगस्ट 2024 आहे, यवतमाळ जिल्ह्याची 17 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 आहे आणि धुळे जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे। हिंगोली जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024, अमरावती जिल्ह्याची 5 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, बीड जिल्ह्याची 16 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, धाराशिवची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, वाशिम जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, भंडारा जिल्ह्याची 16 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, नंदुरबार जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर तुम्ही गडचिरोली जिल्हा बघू शकता, 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, रायगड जिल्ह्याची या ठिकाणी 16 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जो जिल्हा आहे तो इथे या ठिकाणी लातूर जिल्ह्याची जी शेवटची तारीख आहे तर हे या ठिकाणी 16 ऑगस्ट 2024 आहे, पुणे जिल्ह्याची 11 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, सांगली जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, नाशिक जिल्ह्याची 14 ऑगस्ट 2024 आहे आणि कोल्हापूरची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, वर्धा जिल्ह्याची 15 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, संभाजीनगरची छत्रपती संभाजी महाराज नगरची 14 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, नागपूरची तुम्ही बघू शकता 24 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, जालना जिल्ह्याची 17 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे आणि अकोला जिल्ह्याची 17 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, अहमदनगरची या ठिकाणी 17 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे, बुलढाणा जिल्ह्यातली 17 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे। तर आपापल्या तारखेनुसार आपण फॉर्म भरून घ्या, मोबाईलवरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, सायबर कॅफेमध्ये जायचं काम नाही आहे, ठीक आहे। तर या 29 जिल्ह्यात होमगार्डची भरती निघाली। आता बाकीच्या जिल्ह्यांची कधी होणार आहे तर पहा मी तुम्हाला सांगतो, बाकीच्या जिल्ह्यांची जी भरती आहे कधीही या ठिकाणी निघू शकते, तर आपापल्या तुम्ही तयारीमध्ये राहा, ठीक आहे। तर आता जिल्ह्यानुसार जागा किती आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे ते तुम्हाला दाखवतो या ठिकाणी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये टोटल 471 जागा आहे आणि दुसरा पहा नांदेड जिल्हा आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये 325 जागा या ठिकाणी खाली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 458 जागा या ठिकाणी खाली आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये 325 जागा खाली आहे, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 82 जागा रिक्त आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 121 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 177 जागा रिक्त आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये 138 जागा या ठिकाणी रिक्त आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये 75 जागा रिक्त आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये 141 जागा रिक्त आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये 234 जागा रिक्त आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये 237 जागा रिक्त आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये 59 जागा आहे, त्याचबरोबर 14 जिल्हा बघू शकता, भंडारामध्ये 31 जागा आणि नंदुरबारमध्ये पहा 79 जागा आहे आणि गडचिरोलीमध्ये 141 जागा आहे, त्याचबरोबर रायगडमध्ये 331 जागा या ठिकाणी, लातूर जिल्ह्यामध्ये बघू शकता 143 जागा आहे, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 1800 जागा रिक्त आहे, सांगली जिल्ह्यामध्ये 632 जागा या ठिकाणी रिक्त आहे, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये 130 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 287 जागा रिक्त आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 76 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर 466 जागा रिक्त आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 892 जागा आहे आणि जालन्यामध्ये
195 जागा. त्याचबरोबर अकोलामध्ये बघू शकता 151 जागा रिक्त आहे. अहमदनगरमध्ये 359 जागा रिक्त आहे आणि बुलढाणामध्ये 248 एवढ्या जागा रिक्त आहे. तर एवढ्या जागा ज्या खाली आहे होमगार्ड भरतीच्या, तर आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की होमगार्ड भरतीचं जे ग्राउंड आहे हे लवकरच या ठिकाणी येणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती की होमगार्ड भरतीच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.